आजचा रायडिंग थोडा खास आहे. मी कशेडी घाटातून माझ्या गावाकडे निघालो. हा रस्ता फक्त अंतर नाही दाखवत, तर आठवणी, भावना आणि आपलेपणा घेऊन जातो. बाईक सुरू करताना मनात एक वेगळीच शांतता आहे, जणू प्रत्येक वळण माझ्या घरी नेते मला. सध्या मी कशेडी घाटात आहे. ही वळणं, ही डोंगर रांगा आणि आजूबाजूचा निसर्ग अगदी मन फ्रेश करून टाकतो. कधी कधी वाटतं बाईक चालवणं म्हणजे फक्त रायडिंग नाही, तर ती स्वतःशी गप्पा मारणं आहे, वाऱ्याशी बोलणं आहे, रस्त्याशी नातं जोडणं आणि प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव घेणं. हाच तर खरा रायडिंगचा अनुभव आहे आणि आनंद आहे. आजूबाजूचं वातावरण बघितलं की शहराचा सगळा स्ट्रेस मागे राहतो. इथं आल्यावर जाणवतं की निसर्ग अजूनही जिवंत आहे आणि आपण त्याचा एक छोटासा भाग आहोत. कधी कधी आयुष्यात थांबणंही गरजेचं असतं, तसं आज मी थोडा मनाने थांबतोय. हा रस्ता मला खूप काही शिकून जातो. सगळं सरळ नसतं, कधी वळणं येतात, कधी चढण येतं, कधी उतार येतात. पण महत्त्वाचं हेच की थांबायचं नाही. जसं आयुष्यात तसं रायडिंगमध्ये फॉरवर्ड चालत राहणंच हीच खरी जिंक आहे. आज राईड मला रिमाइंड करतो की शांत राहणं, स्वतःसोबत वेळ घालवणं आणि छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी माझ्या गावाकडेच येतोय. हे ओळखीचे रस्ते, ही वळणं आणि हा मातीचा वास सगळं मनाला स्पर्श करून जातं. इथेच माझं बालपण गेलंय, इथेच आठवणी आहेत आणि हा एक परत एकदा मी माझ्या गावाकडे परततोय. गावात शिरतानाच मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली. आणि फायनली मित्रांनो, घरी पोहोचलोय. हा रायडिंग फक्त प्रवास नव्हता, हा एक अनुभवाचा प्रवास होता. 2 चाकांवरचा हा प्रवास होता. आज मला माझ्या घरात परतताना खूप आनंद होतोय. जर तुम्हाला रायडिंग आवडली असेल, तर निसर्ग आवडत असेल आणि अशा शांत प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुढच्या रायडिंगचा अनुभव खास असणार आहे. तोपर्यंत राईड सेफ, स्टे हॅपी. ऑलराईट मित्रांनो, फायनली घरी पोचलेलो आहे. बॅक कॉलला मला कोकणाचा प्रवास कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. थोडा आवाज बसलेला आहे. प्रवास सकाळपासून प्रवास आणि वातावरण, क्लायमेट चेंजेस, जसं क्लायमेट वेगळं, इकडचं क्लायमेट वेगळं. बराच टाईम नंतर आलो ह्याचा बाईक घेऊन आणि आपली पहिली शाईन नंतर ही बाईक घेऊन पहिल्यांदाच. चला चालूया घरी. अरे हा ना, हा चला काय रे, हा कुठे आहेत ना खाली पोरं. पोर खाली उभी आहेत.
ना आता आलोय रे, आराम नाही सकाळ तर आराम करतो मी, तुम्ही जाऊन ये. हा कुठे गेलेत का का